मित्रांनो, चला आज आपण मराठी दर्शन चॅनलवर पन्हाळगड पाहूया. पन्हाळगडाचा इतिहास जाणून घेऊया, पन्हाळगडची माहिती जाणून घेऊया. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा. इथे या, पुढे या. इथे पहा, अंधार बावडी आहे. काय? अंधार बावडी. खाली पहा, विहीर आहे. त्या विहिरीच्या संरक्षणासाठी बनवलेली वास्तू आहे. अंधार बावडी असं नाव आहे याचं. वरून पाहिल्यानंतर काळोख आपण पाहू शकतो. जवळ गेल्यानंतर माहिती होणार विहीर आहे. तर जिवंत झऱ्यांची विहीर आहे. ही शत्रूच्या नजरेतून सुरक्षित ठेवलेली आहे. कारण शत्रूचा जर का किल्ल्यामध्ये हमला होईल तर पाण्यामध्ये विषबाधा केली जायची. पाण्यामध्ये विषबाधा होईल तर किल्ल्यावरील सैन्य कमी होतील ना. त्यामुळे किल्ल्याच्या संरक्षणासाठी पाणी सुरक्षित ठेवलेलं आहे. तर इथं विहीर आहे. विहिरीच्या वरच्या बाजूस पहा, रिकामी जागा आहे ना. इथे छोटासा चोर दरवाजा आहे. शत्रूचा जर का अचानक हमला होईल तर किल्ल्यामध्ये जे मावळी सैनिक आहेत तर यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी, सुरक्षित किल्ल्याच्या बाहेर निघून जाण्यासाठी तो चोर दरवाजा आहे. म्हणजे आपत्कालीन रोड आहे जो सूर्यास्तानंतर 6 नंतर ज्या वेळेला किल्ल्याचे मुख्य दरवाजे बंद होत होते तर त्यावेळेला जे उशिराने येणारे जे मावळे आहेत ते या मार्गाने किल्ल्यामध्ये सुरक्षित प्रवेश करू शकतील, अशामुळे इथे बनवलेला चोर दरवाजा आहे. सुरक्षित असा संदेश आपल्या राजांना, जे आपले हेर घेऊन यायचे ते सुद्धा याच मार्गाचा वापर करायचे आणि सुरक्षित संदेश आपल्या राजांना भेटायचा. आणि हा जो 2 नंबर मजला आहे तर हा पहारेकऱ्यांना उभारण्याची जागा आहे. तर शत्रू जर का या परिसरामध्ये येईल तर शत्रू जवळ येऊ नये, त्यामुळे या ठिकाणी जे असणारे पहारेकरी आहेत हे शत्रूपासून, हे जे खाली 2 मजले आहेत हे सुरक्षित राहावेत म्हणून या ठिकाणी पहारा द्यायला उभे असायचे. तर अंधार बावडी याचं नाव आहे, कारण विहिरीचा बचाव केलेला आहे. त्यामुळे बघणार असेल तर खाली जायला लागणार. जाणार आहे काय खाली? हा चोर दरवाजा आहे का? नाही, हो का, खाली जे आहे ना ती विहीर आहे, दिसली का? विहिरीच्या वर बघा, रिकामी जागा आहे ना, पहिला मजला, तिथं चोर दरवाजा आहे. आणि हा पहारेकरी, म्हणजे शत्रू जवळ येऊ नये त्यासाठी पहारेकरी संरक्षणाचे. पायऱ्या येतात, त्या पायऱ्यावरून खाली जावं लागणार. पायऱ्यांचा मार्ग आहे तो. चोर दरवाजा आणि विहीर, खाली पायऱ्या उतरून पाहावं लागणार आहे. बरं का? हो का, इकडून डाव्या साईडने चला. नाही, अंधार बावडी हो. काय 3 दरवाजा ठिकाणी 3 दरवाजा सांगणार की मी तुम्हाला. इथे विहीर आहे पहा, आणि हा चोर दरवाजा दिसते का? पाणी जसाच्या तसा आहे, किल्ल्यावरील सुरक्षित पाणी. आणि हा चोर दरवाजा पहारेकऱ्यांच्या संरक्षणाला. बाजूने या व्यवस्थित. हा हे बघा, आपत्कालीन रोड, इमर्जन्सी. जरा पुढे जाऊन घ्या की. तसा घ्या दरवाजा, घ्या फक्त, गिरील घेऊ नका दरवाजा. पुढचा डोंगर आहे ना, तो मसाईचे पठार म्हणतात त्याला. मसाई देवीचं मंदिर आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे मसाईचे पठार. तर 7 पठारे मिळून हा पठार दिसतो पहा आपल्याला. त्या पठारांच्या नंतर आपल्याला पावनखिंड आहे आणि त्याच्यानंतर विशालगड आहे. राजे आपले पन्हाळगड किल्ल्यावरून सिद्धी ज्वारचा वेढा फोडून गेले ना, तर ज्या मार्गाने गेले तो राजदिंडी दरवाजा आहे. आणि ज्या डोंगराचा वापर करण्यात आला त्याचं नाव मसाईचे पठार आहे. याच्यावरून आपल्या राजांची पालखी घेऊन आपले मावळे धावलेले आणि त्यानंतर पावनखिंडीमध्ये गेले होते, जिथं बाजीप्रभू देशपांडेंनी युद्ध केला होता. आणि इथे पहा, खाली गाडी येतेला रोड दिसतो ना, ही किल्ल्यावर पूर्वी येण्यासाठी वापरली जाणारी पायवाट आहे, जिथून आपले छत्रपती शिवराय किल्ल्यामध्ये यायचे. तो हा कोकण परिसरातून येणारा मार्ग आहे, कोकण परिसरातून येणारी पायवाट आहे. त्यामुळे किल्ल्याचा जो आपला मुख्य दरवाजा आहे ना, याचं नाव आहे 3 दरवाजा. त्याला कोकणी दरवाजा सुद्धा म्हटलं जातं, कारण कोकण परिसरामध्ये आपण जातो ना आणि कोकण परिसरातून येतो, त्यामुळे याचं नाव कोकणी दरवाजा आहे. आणि ही किल्ल्याची सुरक्षा भिंत आहे पहा. अशी 8 किलोमीटर तटबंदी आहे किल्ल्याला. इथून किती किलोमीटर आहे हे मसाईचे पठार? आणि मसाई पठार 7 किलोमीटर आहे. इथून पलीकडून तुम्हाला 1 किलोमीटर खाली बुधवारपेठ गाव आहे ना, तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यावं लागणार मसाई पठारावर जायला. आणि तिथून पावनखिंड 62 किलोमीटर आहे. अरे बाप. विशालगड 62 किलोमीटर आहे. म्हणजे टोटल अंतर आहे.
मलकापूर माहित आहे काय? गाव ऐकलंय का मलकापूर? मलकापुरातून तुम्हाला जावं लागणार विशालगडला. म्हणजे पहिल्यांदा पावनखिंड येणार. मग आता बघा, इथून तुम्ही रत्नागिरी हायवेवर जायचं, तिथून मलकापूरकडे जायचं 30 किलोमीटर, तिथून 15 किलोमीटर अंतरावर तुम्हाला पावनखिंड येणार. म्हणजे टोटल 45 झाली. आणि तिथून पुढे तुम्हाला विशालगड येणार. असं टोटल 62 किलोमीटर अंतर आहे. 62 किलोमीटर शिवाजी महाराजांनी एका रात्रीत पूर्ण केलं. महाराज गेले तो या पायवाटवरून गेले हो. हे अंतर कमी आहे, गाडीने जातात ना शक्यतो आता. मग त्यामुळं तर आता 2 दिवस लागतात बघा इकडून जायला आपल्याला. जवळपास 52 किलोमीटरचं अंतर आहे. शॉर्टकट नाही डोंगरदऱ्यातून हो, डोंगरदऱ्यातून जो जातो तो 52 किलोमीटरचं अंतर आहे. हा किल्ला पाहताना या किल्ल्यावर एक विचित्र गोष्ट जाणवली, ती म्हणजे किल्ल्यातून होणारी वाहतूक. पैसे घेतात काय? चांगलं जसंच्या तसं बांधकाम आहे. राजा भोज दरवाजा आहे. 3 दरवाजा या नावाने ओळखला जातो. 3 पद्धतीने शत्रूचा होणारा जो हमला आहे यापासून सुरक्षित राहण्यासाठी बनवलेले 3 दरवाजे आहेत. पहिला दरवाजा पाहिला तर हेमाडपंथी आहे, दुसरा पाहिला तर गुळ आणि चुन्यामध्ये आहे, आणि तिसरा पाहिला तर शिष्यामध्ये. हे पहा, वरच्या बाजूस आपल्याला गोल दगड दिसतो ना दोन्हीकडे, याच्यामध्ये लाकडी दरवाजे अडकवले जायचे, ज्याला आपण बिजागरी असं म्हणतो. या बिजागरी आहेत आपल्याला. नाही हे शिष्याचं आहे. काही ते मध्ये शिसा आहे का बघा की, या की जवळ येऊन पहा. 2 दगडांच्या मध्ये शिस गरम करून ओतलेला आहे बरं का. आणि इकडे पहा, इथे आपल्याला रिकामी जागा दिसते ना, याला विष्णू गाभारा म्हणून ओळखलं जातं. आपले ज्यावेळेला राजे किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहेत त्यावेळेस किल्लेदार राजांना घेण्यासाठी इथे येतील ना, आणि राजांचा जो स्वागत आहे या ठिकाणी होईल. बाजूने या. तर राजा आल्यानंतर राजांचा स्वागत जो ज्या ठिकाणी केला जायचा त्याला विष्णू गाभारा म्हणतात. इकडे पहा, इथे छोटी विहीर आहे, विष्णू तीर्थ कुंड असं म्हटलं जातं. याच्या बाजूने आपल्याला पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात. पहारेकरी उभे राहायचे ना संरक्षणासाठी, या देवड्या आहेत. आणि वरच्या बाजूस पहा, उंच ठिकाणी जी खोली दिसते याला आपण नगारखाना असं म्हणतो. तर पूर्वी सावधान करण्यासाठी नगारे वाजवले जायचे, तो हा नगारखाना. या उतरा खाली, त्याला खाली ठेवून उतरा, त्याला खाली ठेवा आणि मग तुम्ही उतरा. तू जाऊ नको रे, तू जाऊ नको बरं, इथं तुला दिसणार नाही, पडचेल. हाय काय? हो, झरे, जिवंत झरे, डोंगरावरच झरे असतात की. जिथं बघा पाण्याचा साठा आहे तिथंच किल्ले आपल्याला पाहायला भेटतात, बरोबर ना. त्यामुळे जिवंत झरे आपल्याला किल्ल्यावर आहेत बनवलेले. त्याला दाखवा, बारक्याला दाखवा. त्या नाही 5 फूट. पुढे या, बाजूने या. 3 दरवाजा येथे पहारेकरी उभ्या राहण्यासाठीच्या देवड्या होत्या. तसेच पाण्याची विहीर ही तिथं आम्हाला पाहायला मिळाली. तर त्यापैकी हा गोल पुण्याचा दुसरा. पुढे या आता. हो, इथला मधला दरवाजा घ्या. उभा राहा बाजूला. इकडे पहा, हा पहिला बिजागरी दिसते ना. सूर्यास्तानंतर दरवाजा बंद होतो ना त्यावेळेला इकडे बघा तोही टाकली जायची, त्याला आपण आगळ आडणा म्हणतो ना, ते इथं टाकली जायची. सूर्यास्तानंतर दरवाजा बंद. हा पहिला हेमाडपंथी बनवलेला आहे. मध्ये जो आहे तो गुळ चुना, आणि जो आपण पहिला तो शिष्याचा. या इथं पुढे. हेमाडपंथी म्हणजे दगडांना खाचा बनवून दगड रचणे, हा अडकवणे, इंटरलॉक, कीस्टोन. तो व्ही आहे बघा वर, मधला कीस्टोन असतो. व्ही दिसतो बघा वर. इकडे बघा,
सूर्यास्तानंतर ज्यावेळेला दरवाजा बंद होईल त्यावेळेला उशिराने येणारे जे मावळे आहेत जे आपण अंधार बावडीमध्ये चोर दरवाजा पाहिला त्या पद्धतीने खिडकी आहे बघा, दिसते काही हा केबल इथून आतमध्ये येणार ही खिडकी. हा 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 तर आपल्याला सांकेतिक भाषेचा वापर करून दोरखंड मिळवावा लागणार आहे. आणि सांकेतिक भाषा जर का बरोबर असेल तर आतमधले पहारेगिरी दोरखंड सोडायचे ना आणि दोरखंडाने मावळा आतमध्ये यायचा सूर्यास्तानंतर. ही खिडकी बघा, शत्रूपासून सुरक्षित. आधी त्यांचा बरोबर 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 कोड लँग्वेज असायची. आणि या जुन्या मोहऱ्या आहेत बघा, इकडे बघा. या परिसरामध्ये प्रचंड पाऊस होतो ना, त्यामुळे ही मोहरी बनवलेली आहे. ही दिसते बघा मोहरी. हा मोहरी नाली म्हणू आपण त्याला. या बघा इथं. आता इकडे थोडं पुढे या. हा खाली येऊ का? स्कूल आहे त्यामुळे या साहेब पुढे या थोडं. होय होय इकडे पहा. आता इकडे या, इकडे माझ्याकडे. तिकडे घ्या. मध्ये पहा एक लांब दगड दिसतो ना आपल्याला, मध्ये फुटलेला आहे. परत डाव्या साईडला या. डाव्या साईडला पहा दगड फुटलेला आहे कॉर्नरला, दिसला? परत डाव्या साईडला वर बघा 2 दगडांच्या मध्ये होल दिसतो का? तर हे तोप गोळे सिद्धी जोहरने ज्या वेळेला पन्हाळगड किल्ल्याला वेढा दिला 2 मार्च 1660 मध्ये, तर त्यावेळेस राजापूरमध्ये व्यापार करायला आलेले पोर्तुगीज यांच्या सोबत कॉन्ट्रॅक्ट झाला आणि त्यावेळेला लांब पल्ल्याच्या तोफा आणल्या आणि किल्ल्याचा लाकडी दरवाजा फोडायला तोप गोळे चालवले. दरवाजा साधू शकला नाही, त्यामुळे बाजूचे दगड फुटले. हे आपल्याला दगड फुटलेले पाहायला भेटतात, ज्यामुळे किल्ल्याचं संरक्षण झालेलं आहे. बरं फोटो काढा की आमचा इथे सगळ्यांना. काढणार की. दोरखंड बोललो का? धान्य गोदाम बर का, अंबरखाना या नावाने ओळखलं जातं. धान्य गोदाम 3 धान्य गोदाम आहेत. गंगा, यमुना, सरस्वती अशी याची नावे आहेत. तर भात, वरई आणि नाचणी हे धान्य जनतेकडून शेतसाऱ्यामध्ये आपल्या किल्ल्याला भेटायचं. आणि हाच शेतसारा पावसाळ्यांच्या दिवसामध्ये ज्या वेळेला किल्ला सुरक्षित आहे त्यावेळेस आणला जायचा. वाहतुकीचं साधन म्हणून जनावरांचा वापर केला जायचा आणि ती जनावरे पावसाळ्यामध्ये धान्याची वाहतूक करायचे. जेवढ्या आपल्या किल्ल्याचा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपली मावळे सैनिक हे जनतेकडून सुरक्षाचा कर घेऊन यायचे आणि या कोठारांच्या मध्ये ठेवला जायचा, या गोदामामध्ये ठेवला जायचा. तर 1 वर्ष धान्य साठा याच्यामध्ये साठवण करून ठेवली जायची. तर साठवण कशी केली जायची? जशी आपण आता पोती भरून ठेवतो तर अशी पोती भरून ठेवली जायची नाही, कारण पोती भरून जर का ठेवली तर धान्य साठा चोरीला जातो. म्हणून धान्य साठा मोकळा सोडला जायचा, यानी की धान्य साठा शत्रूपासून सुरक्षित राहणार आहे. मग त्यामुळे आपल्याला आपल्या पुढे पहा जो दरवाजा दिसतो लाकडी, तर इथून धान्याच्या पोत्याची वाहतूक केली जायची. आणि मध्ये पहा ज्या पायऱ्या आहेत या ठिकाणी आपले पहारेकरी उभे असायचे गोदामाच्या संरक्षणासाठी. मोकळं होय दाखवणार की, चला की. भरलेलं असलं तर शत्रूला नेता येऊ नये. हा नाही पोती भरली असली तर नेणार आहे, पोती भरलेली नसेल तर कसा नेणार? त्यामुळे मोकळा सोडून द्यायचे ना. त्यामुळे इकडे जायचं आता. चला दरवाजा आत्ताचा हो, पुढे या साहेब तुम्ही. कॅमेरा घेऊन पुढे या आणि दरवाजाच्या एकदम जवळ जावा. हा आत्ता लावलाय ऑक्टोबरमध्ये. ऑक्टोबरला कमिटी येणार होती ना ती चेकिंगला. वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेलेले किल्ले बघून आला की सिंधुदुर्ग. तुम्ही सांगितलं का नाही? त्यांनी हेरिटेज मध्ये गेलाय. हा शिल्हार वंशीय राजा भोज दुसरे यांच्या कारकिर्दीमध्ये बनवलेला आहे. 1052-1112 बर का. किल्ला हा संपूर्ण किल्ला 60 वर्षे गेले होते. किती वर्ष झाली? 60 वर्षे गेले होते बनवायला. मग आता 1112 आणि हे 21 आहे. 21वे शतक सुरू आहे हो, म्हणजे 1000 वर्ष झाली की. या आतमध्ये या.
राजा भोज 2 झाले बरं का, एक परमार आणि एक शिल्हारा. हे शिल्हारा जे होते ना हे किल्ले बनवायचे, त्यामुळे त्यांचा इतिहास किल्ल्यांना आहे. हे आता रिपेरी सुरू आहे बरं का, दिसते बघा पुढे प्रत्येक. सिंधुदुर्ग नाही काय, हा होय होय पडापडीला आहे हो. काय इकडे या, माझ्याकडे या. इमेज काही नाही आहे. हे आता खाली जे फ्लोरिंग बघताय ना सिमेंटचं, किंवा या 2 दगडांच्या ज्या दरजा दिसतात जॉईंट, हे फक्त रिपेअरी केलेलं आहे, बाकी काही नाही आहे. बघा की इमारतीकडे बघा की काय दगड कुठं हल्लेला दिसतो का, नाही ना. त्यामुळे इकडे पहा, हा जो दरवाजा आहे ना पुढे आपल्या, इकडून पहा जमीन उताराची आहे, दिसते का. त्यानंतर पूर्ण दरवाजे बंद होणार आहेत. दरवाज्यांना गुळ आणि चुन्याने बाहेरून लेप द्यायचा, आणि वर बघा जे होल दिसतात का, इथून धान्य सोडायचं. हा, इथून धान्य सोडायचं. पूर्ण इमारत भरली गेली ना की वरचे होल बंद करून द्यायचे. आणि इकडे पहा, या दरवाजाच्या खाली पहा छोटासा होल दिसतो. हा समोरून ज्या वेळेला उघडला जाईल तर उताराने येणारा दाब, त्यामुळे धान्य प्रेशरने बाहेर यायचं ना, म्हणून मोकळा धान्य साठा ठेवला जायचा. ही भात ठेवण्याची इमारत आहे, भात ठेवला जायचा याच्यामध्ये. ते पलीकडच्या बाजूस आहे, हे आपण पहिलं बघतोय ना. टोटल 3 कोठारे. 3 कोठारे जे आहेत, हा 25,000 खंडी धान्य साठा आहे. या 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 इकडे या. इकडे पहा, इकडे बघा, पहिला जो आहे तो भात आहे, दुसरा जो आहे तो वरई आहे, आणि तिसरा जो आहे तो नाचणी. हा, अशी 3 कोठारे आहेत बरं काही. हा, सांगितले की नाव. हा गंगा, हा यमुना आणि हा सरस्वती. सर्वात मोठा गंगा ना. त्यामुळे असं या पुढे या. याच्यापूर्वी कसं होतं सांगू, लक्ष नव्हतं किल्ल्यांच्याकडं. आता गव्हर्नमेंट लक्ष देते ना. पूर्वी पाटील काय करणच झालेत आंदोलन. 25 काय जानेवारीला काय आहे काय. दिलं भाजप सरकारने. तुमचं म्हणणं काय होतं मग, तुमचं म्हणणं काय होतं. नाही ठेवायची जागा. जनता काय हो का, जनता पहिल्यासारखी साहेब अडाणी नाही आहे बरं का. त्यामुळं काय नाही. बघा आतमध्ये बघा, ही नाचणी ठेवायची जागा बरं का. नाचणी ठेवलं जायचं बघा याच्यामध्ये. हा पूर्ण साठा 1 वर्षासाठी गडाच्या संरक्षणाला वापरायचे. शत्रूचे वेडे पडायचे ना सारखे, मग वेडा पडला की आपली पहिल्यांदा रसदच बंद केली जाते ना. त्यामुळे किल्ल्यावर जितकी रसद आहे तितका किल्ला आपला सुरक्षित आहे. मग त्यामुळे धान्य ठेवलं जायचं या ठिकाणी. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये किती साठा संपला होता. सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये 4 महिने 13 दिवस साठा संपलेला. सिद्धी जोहर 133 दिवसांचा वेडा, म्हणजे आता जे मी बोललो 4 महिने 13 दिवस एवढा वेडा होता सिद्धी जोहरचा. संपला म्हणून तर राजांनी किल्ला सोडला ना, शत्रूला गाफील केलं ना, आणि मग राजे पन्हाळ्यावरून विशाळगडला गेले. ही रिपेरी केलेली आहे हो. काय तटबंदी पडकोट. गडाच्या बाहेर जशी असते ना तटबंदी, तशी बाले किल्ल्याला जी तटबंदी असते त्याला पडकोट असं म्हटलं जातं. बाले किल्ला हाच बाले. हा पूर्ण बाले किल्ला. घ्या की शूटिंग घ्या की. आता हळूहळू असं व्हायलाच पाहिजे ना. तेच म्हणाले. अहो ह्यानी जे आहे ना,
जे आता अपोजिट मध्ये जोहर किंवा जंग जोहर म्हणायचे. नाही नाही, त्याचं नाव सलाबत खान. अच्छा. त्याला म्हणायचे सिद्धी जोहर किंवा जंग जोहर असं त्याची एक पदवी असल्यासारखी हो त्याला. कुठल्या तर त्यांच्या बेगमनं पाठवलं होतं. हा आदिल शहाची राणी बडी बेगम. आदिल शहाची राणी बडी बेगम आहे ना, तर तिनं पाठवलेला सरदार सिद्धी जोहर. अफजल खानचा मुलगा फजल खान, भाई खान, बडे खान, बाजी घोरपडे, रुस्तम आजमा खान, मसूद असे सरदार होते. त्यांना सगळ्यांना पाठवलं. ते सगळे आले, सगळे सरदार एकत्र आले ना आणि वेढा टाकला ना किल्ल्याला. 2 मार्च ते 12 जुलै 1660 असा वेड्याचा कालावधी. आणि 12 जुलैच्या रात्री राजे गेले ना पन्हाळ्याचा वेढा फोडून. पावसाळ्यांच्या दिवसामध्ये रात्रीच्या वेळी खांद्यावर पालखी घेऊन जे आपले बांधल देशमुख होते ना ते धावले मसाई पठारावरून. मार्ग दाखवतो मी, पुढे ज्या मार्गाने गेले ना तो मार्ग दाखवणार आहे तुम्हाला मी. बांधल देशमुख यांच्याबद्दल थोडं. बांधल मावळातली बांधल फौज, कृष्णाजी बांधल यांची तयार केलेली बांधल फौज ही राजांच्या सोबत किल्ल्यामध्ये होती. आणि राजांच्या संरक्षणासाठी विशालगडाच्या मार्गावर जी अरुंद असलेली खिंड आहे ज्याचं नाव घोर खिंड आहे, अशा ठिकाणी राजांच्या संरक्षणासाठी 300 बांधल उभे राहिले. आणि या 300 बांधलांनी जो राजांचा पाठलाग करणारा शत्रू आहे सिद्धी मसूद, तर याच्या गोडदडीचा सामना केला. जोपर्यंत राजे आपले विशालगडावर जात नाहीत, तोफेचा आवाज येत नाही, त्यावेळेपर्यंत खिंड रोखून धरली होती. त्याच्यामध्ये आपले 300 मावळे धारातीर्थ पडले. त्यानंतर मसूद विशालगडाकडे गेला, पण विशालगड चढू दिला नाही, त्यामुळे त्याला पळवून लावलं. राजे आपले सुरक्षित राहिले ना. देशपांडेंचं वंशज वगैरे. बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज भोरला हो, भोर तालुका शिंदगाव, लक्षात ठेवा. त्यांचा इतिहास पुण्याला. आणि मावळचे बांधल, मावळातले बांधल देशमुख सगळे मिळून 300 जण होते. 600 होते. 600. 300 थांबले, 300 राजांच्या सोबत पुढे निघाले. बरोबर. पावनखिंड पिक्चर बघितलाय का नाही? बघितलाय. शिवकाशी यांचं गाव कुठलं? नेबापूर. नेबापूर. पूर्वेला. तुम्ही आता समाधी बघणार आहे काय? त्याच्या कडेला गाव आहे बघा. ते समाधीचं आणि त्या गावाचं शूटिंग यानंतर. शिवकाशी दाढी करायला बसली, शिवाजी महाराजांसारखी दाढी दिसली वगैरे, ते खरं असतं? नाही 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 नाही, तसं काही नाहीये. महाराजांनी शिवाकाशी हे महाराजांना माहितीच नव्हते हो. होय. भैरजी नाईक आले ना त्यावेळेला माहिती झालं. शिवाकाशी हे शिवाजी महाराजांना आपल्या सैन्यात आहेत हे माहितीच नव्हतं. बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना कल्पना दिली की शिवाजी महाराजांसारखा एक भारदस्त व्यक्ती आपल्या सैन्यात आहे जो शिवाजी महाराजांसारखा दिसतो. मग ती म्हणला मराय मी तयार आहे तुमच्यासाठी. ना माझं सौभाग्य आहे, मी राजे बनतोय असे म्हटले ना ते. स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्यांनी. पाव बघितलाय का नाही? हाच की मार्ग तो. तिथून गेलेले आपण चाललोय ना त्या मार्गाने. इथून बाहेर पडले. तो स्मारक आहे ना तिथे, चला समजेल तुम्हाला. आम्ही नाही बघितलं, आम्हाला सांगा. इथून महाराज पडले आपल्याला हे मार्ग. तिथून पालखीतनं गेले ना. तो चला पुढं. चला आता मला बक्षीस बघायचं आपण. किल्ल्याची मुख्य तटबंदी आहे. या इकडे पुढे या, कॅमेरा घेऊन या पुढं. ही पहा किल्ल्याची मुख्य तटबंदी आहे ना. आणि हा छोटा दरवाजा इथं होता. इकडे पहा, इकडे घ्या. इथं होता बरं का हा छोटा दरवाजा. इकडे जावा की, हो का इकडे. आणि इकडे घ्या ह्या बाजूला. हा असं घ्या. इथं या परिसरात होता तो छोटा दरवाजा, त्यामुळे हा स्मारक आहे. आता इकडे पुढे या आणि स्मारक घ्या. इकडे इकडे डाव्या साईडला. हा हा जाऊ पुढे, त्याच्या पुढे जाऊन घ्या की. ते काय लिहिलंय ते घ्या की. दरवाजा होता काय छोटा? हा छोटा दरवाजा होता. कालांतराने तटबंदी कोसळली ना ही. त्यामुळे म्हणजे छोट्या दरवाजाचं रूपांतर मोठ्या दरवाजात झालेलं आहे. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता. या इथं पुढे या. आपण जो 3 दरवाजा परिसरातून डोंगर पाहिला ना
मसाईचे पठार, तो हा पठार आहे पहा आपल्या डाव्या बाजूला. हो या की पुढे या की. आपले मावळे धावले ना, आपले बांदल फौज धावली ना, तर ते या पठारावरून धावली. रात्रीच्या वेळी पावसाळ्यांच्या दिवसामध्ये राजांची पालखी घेऊन या मसाई पठारावरून धावत गेले. त्यानंतर पावनखिंडीमध्ये गेले. पावनखिंडीत विभागणी झाली. 300 मावळे खिंडीत उभे राहिले. 300 मावळे विशालगडाकडे चालले. मग विशालगडाकडे राजे जात होते त्यावेळेला विशालगडला सुद्धा वेढा होता. वेढा कुणाचा होता तर सुर्वे, सूर्यराव सुर्वे, जसवंत दळवी आणि सामंत यांचा वेढा होता. म्हणजे आपलीच आडनाव आहे सगळी असू दे की. तर यांचा वेढा होता. मग राजांनी पाहिलं तर राजांना मार्ग भेटला नाही. त्यामुळे राजांना परत युद्ध करावं लागलं आणि त्यानंतर राजे मग गडावर पोहोचले आणि त्यानंतर मग तोफेचा आवाज मिळाला. त्यावेळेपर्यंत बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये 300 मावळे घेऊन युद्ध करत होते. तोफेचा इशारा ऐकला, मोकळा श्वास घेतला, तरी सुद्धा थोडा वेळ युद्ध चालला, पण गनिम भारी पडला आणि त्यामुळे गनिमने तिथून प्रवेश मिळवला. विशाळगडावर जायचा प्रयत्न केला, पण विशाळगडावरून हमला करून त्याला पळवून लावलं. त्यामुळे तो माघारी आला. तर हा तो प्रवास आहे राजांचा. रात्रीच्या वेळी गेले होते राजे पालखीतून. 12 जुलै 1660 ही तारीख होती आणि अशा जंगलातून दरीखोऱ्यातून मावळे आपले राजांची पालखी घेऊन धावत होते. या दरवाजातून ही पालखी बाहेर पडली. छोटा होता, आता मोठा झालेला आहे कालांतराने दिसतो आपल्याला. रोड सुद्धा मोठा आहे ना फॉरेस्टचा. छोटा दरवाजा होता, भिंत आता कोसळलेली पडझड झालेली काय असंच की हो. म्हणजे अहो का कसं आहे सांगू काय, हे आता तुम्हाला जे दिसतं का असंच की हो सगळीकडे. म्हणजे शक्यतो जर का कंटिन्यू जर का आपण चाललो तरच ती पायवाट बनणार ना. मग त्यामुळे असंच की डोंगरातूनच हो दरीखोऱ्यातूनच जायचं ना. त्यामुळे पूर्वी कुठं रोड होते तेव्हा रहदार बनायचं ना पायवाटचा. पहारा कमी होता काय जाऊ का नाही सांगतो. तर प्रति शिवाजी जे आहेत शिवाकाशीद हे का बनवले होते तर शत्रूला दाखवायचं की गंगाधर पंत राजांची पालखी घेऊन धावत आहेत. त्यामुळे या बाजूचा जो फौज आहे, जो वेडा आहे, तो त्यांच्या मागे धावेल ना आणि त्यामुळे राजांचा मार्ग मोकळा. त्यामुळे राजे विशालगडला ना. कळालं का. ह्या बाजूला पण वेढा होताच. वेढा चौ बाजूने होता हो. एक सुद्धा बाजू मोकळी नव्हती. आणि पहिला जसा वेढा होता त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग पावसाळ्यात बनवलेला. पण शक्यतो पावसाळा म्हणजे सुरक्षित कालावधी असतो ना इकडं. पण एकमेव असा वेढा होता की जो पावसाळ्यामध्ये सुद्धा चालला बरं का. पण धान्य कमी असल्यामुळे राजांना किल्ला सोडावा लागला. किल्ल्यावरची कोठारे खरार झाली ना, त्यामुळे सोडला किल्ला राजांनी. 413 नव साहेब, 133 दिवसाची जागा. तटबंदीच्या बाजूस बनवलेला उंच ठिकाण ज्याला आपण माची असं म्हणतो. तर याचं नाव दुतोंडी बुरुज असं आहे. दुतोंडी माची म्हटला तरी चालेल, दोन्हीकडून पायऱ्या आहेत ना, त्यामुळे याचं नाव दुतोंडी बुरुज आहे किंवा माची पण आहे. तर पहिला शत्रूवर नजर ठेवली जायची आणि शत्रूची फौज घोडदळ पायदळ तर इथून ओळखली जायची आणि ही जवळपास येत असेल तर त्याच्यावर तोप गोळ्याने हमला केला जायचा. तर किल्ल्याच्या संरक्षणासाठी शत्रूला सहजपणे तटबंदी चढता येऊ नये म्हणून किल्ल्याच्या संरक्षणासाठी बनवले गेलेले बुरुज आहेत. धन्यवाद. इकडच्या दिशेला काय ही उत्तर दिशा वारणा खोरे परिसर दिसतो. हा वारणा परिसर. वारणा नदी आहे ना इकडं, त्यामुळे याचं नाव वारणा खोरे आहे. इकडे पहा सज्जा कोठी म्हणतात याला. तर सज्जा म्हणजे बाल्कनी आहे, कोठी म्हणजे आरामाची जागा आहे. तर आपले छत्रपती संभाजीराजे ज्या वास्तूमध्ये राहिले ना तर ती गडावरील महत्वाची वस्तू सज्जा कोठी. तर 13 जानेवारी 1680 मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे शेवटची जी भेट झाली ती या वास्तूमध्ये झाली. त्यामुळे गडावरील महत्वाची इमारत. 3.5 वर्षानंतर छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे एकत्र आले होते. ते पन्हाळगड किल्ल्यामध्ये या वास्तूमध्ये. वास्तू आदिलशहाकालीन आहे पण वापरली आपल्या राजांनी. तर सिद्धी जोहरचा वेढा ज्या ठिकाणाहून राजांनी फोडला, ज्या ठिकाणी आपल्या राजांच्या
खलबत झाल्या तर तो ठिकाण म्हणजे सज्जा कोठी, त्यामुळे गडावरील महत्वाची इमारत. आणि इकडे मुदपाकखाना आहे हा, तर पूर्वीचा स्वयंपाक बनवायची जागा मुदपाकखाना असं याला म्हटलं जातं. इकडे या. मगाशी बुरुज म्हटलं माहिती आहे काय, तो पण त्यांचाच शब्द आहे. आपला शब्द माची, त्यांचा शब्द बुरुज, बरोबर ना? हा कुठला शब्द? सज्जा म्हणजे बाल्कनी. आदिलशाहीने दिलेलं नाव सदरे महल, सज्जा कोठी राजांनी दिलेलं नाव. इकडे का आतमध्ये जायचं? बुरुज आणि माची एकच, शब्दात फरक. इथून रायगड हे होतं का? हा रायगड दिसत नसेल. नाही नाही, माची म्हणजे मराठी शब्द आहे हो, आणि बुरुज म्हणजे मुघल. मुघल नाही हो, फारसी शब्द आहे तो. बुर्ज, ऍक्च्युअल बुर्ज. विचार बरं. बुर्ज काय म्हणला? रायगड ताराराणींचा राजवाडा पाहायचा. जिथं आता शाळा बंद छत्रपती ताराराणी. इथं वाचतो होतं. हा, पन्हाळगड किल्ल्यावर 1708 ते 1714 पर्यंत ताराराणी होती. नंतर साताऱ्याकडे गेले ना ते. म्हणजे 2 गाद्या जेव्हा मराठ्यांच्या झाल्या त्यावेळेला एक गादी इथं बनली कोल्हापूरची पन्हाळ्यावर, आणि दुसरी गादी अजिंक्यताऱ्यावर बनली. अजिंक्यतारा सातारा. हे जो मंदिर दिसतो हा आपल्या छत्रपती शिवरायांचा मंदिर आहे. हा फक्त शिवजयंतीला उघडला जातो. जे आपल्याकडे शिवज्योत निघते का ती इथून निघते बघा. मग पूजा अर्चा करून हा दररोज बंद केला जातो. फक्त शिवजयंतीलाच आपल्याला पाहायला भेटतो. आणि डाव्या साईडला पहा, हा छत्रपती ताराराणींचा राजवाडा आहे. छत्रपती ताराराणी कोल्हापूरकडे आल्या आणि कोल्हापूरमध्ये पन्हाळगड ठिकाणी महल बनवला आणि इथून त्यांनी कोल्हापूरचा राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. आता त्याच राजवाड्यामध्ये शाळा आणि नगर परिषद बनवलेली आहे. वापरात असल्यामुळे इमारत बाहेरून पाहावी लागते आपल्याला. अशी घ्या डाव्या साईडला. दोन्ही एकच वाजता आहेत ना, जॉईंटेड आहेत ना त्या. ही पण शंभूराजे नाही, राजाराम राजे. किल्ला बनवण्यासाठी दगड काढले ना ते या ठिकाणाहून काढलेले आहेत आणि पूर्ण किल्ला बनवलेला आहे. तर जसे दगड काढत गेले त्या पद्धतीने झरे येत गेले, त्यामुळे हा तलाव झालेला आहे. दगडांचा सुद्धा वापर केला गेला आणि झऱ्यांचा असल्यामुळे आता पाण्याचा पण वापर होतोय. म्हणजे दोन्ही गोष्टी. प्रत्येक किल्ल्यामध्ये जाल तर आपल्याला डोंगर फोडूनच दगड काढून पाण्याचा वापर केलेला पाहायला भेटतो. त्यापैकी हा सोमेश्वर तलाव इतिहासाचा साक्षीदार म्हणून ओळखलं जातं. सोमेश्वर तलावाला काठाला याच्या पहा महादेव मंदिर आहे, त्यामुळे याचं नाव आपल्या छत्रपती शिवरायांनी सोमेश्वर तलाव असं दिलेलं आहे. अशा गडावर 2 तलाव. आपण येत्या वेळेस प्रवासी कर घेतला त्याच्या कडेला जो आहे तो सिद्धेश्वर आणि आपण जो पाहतो हा सोमेश्वर. रंकाळा पण असाच बनवलाय. होय, रंकाळा पण असाच बनवलेला आहे. सांगा वरती काय काय बनवलं ते. राजाराम राजांच्या कारकिर्दीमध्ये तलाव तो काढण्यात आला आणि राजश्री शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये तो बनवण्यात आला. पूर्ण केला रंकाळा तलाव. आणि तिथला खडक मंदिरांसाठी मंदिरांच्यासाठी मंदिरे बनवायला वापरली खडक. ही आपल्याला वास्तू दिसते ना, ही आदिलशहाकालीन वास्तू आहे. रेडे महाल, जनावरे ठेवण्याची जागा. रेडे महाल या ठिकाणी याला म्हटलं जातं. पूर्वी जे जनावरे वापरली जायची ना वाहतुकीला, तर त्यांना ठेवण्यासाठी ही बनवलेली इमारत आहे. आताच्या गव्हर्नमेंटने वापर केलेला आहे. राशन दुकान केलेलं आहे. पुढे घ्या. इकडे बघा, हा मंदिर दिसतो का आपल्याला? हा राजाराम राजे जे होते ना
तर छत्रपती शिवरायांचे 2 नंबर चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज, त्यांचे चिरंजीव संभाजी महाराज, त्यांचं हा मंदिर आहे. हा मंदिर किल्ल्याचे किल्लेदार महादेव सुभानाथ दळवी यांच्या कारकिर्दीमध्ये बनवलेला आहे. हा दिसतो पहा आपल्याला. 1714 ते 1760 यांची कारकीर्द होती. यांनी पन्हाळगड किल्ल्याचा राज्यकारभार पाहिला आणि नंतर हे मंदिर बनवण्यात आलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे राजाराम महाराजांचे चिरंजीव. होय 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 राजाराम महाराजांचे चिरंजीव. छत्रपती शिवरायांचे द्वितीय चिरंजीव म्हणजे राजाराम महाराज आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे संभाजी महाराज. पन्हाळा हे त्यांच्या राजवाटीतील एक ठिकाण होतं, त्याला देऊळ उभारण्यात आलं. त्यांचे जाऊ दे हा धर्मकोटी म्हणतात बरं का याला. धर्मकोटी, धर्मालय, न्यायालय. तर पूर्वीच्या काळामध्ये जनता राजांच्याकडं न्याय घ्यायला यायचे ना. जनतेच्या ज्या अडचणी आहेत या ठिकाणी त्या अडचणीचं निवारण केलं जायचं. तर पूर्वीचा हा न्यायालय हा आपल्याला दिसतो पुढं. आता पुरातत्व विभाग वापर करतो. बरं, ह्या न्याय कोण देत होतं? आपले राजे द्यायचे. संभाजी महाराज, शिवाजी महाराज. आपले पहिल्यांदा छत्रपती शिवराय आणि त्यानंतर छत्रपती संभाजी राजे दोघे सुद्धा छत्रपती पन्हाळगड किल्ल्यावरून आपल्या जनतेचा न्यायनिवाडा या परिसरातून या वास्तूमधून करायचे. ही वास्तू दिसते पहा आपल्याला. स्टॉप करा, चालू आहे की होय. माहिती बोला तर. आदिलशाह कालीन कलावंतीन महल नायकिनीचा सज्जा. आदिल अशी फिरवा. नाच गाणं. हा हा दिसतो पहा. घ्या पुढे घ्या. हा काय म्हणायचं त्याला? कलावंतीन महल नायकिनीचा सज्जा. चला जाऊ दे. हा आणि हे बाकीचं ब्रिटिश कालीन आहे पुढे.